शिक्षणाच्या मंदिरातच वर्णव्यवस्थेचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत। एकीकडे जातीवाद संपवण्याची भाषा केली जात असतानाच दुसरीकडे जातीवाद शिष्यवृत्तीच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांमध्ये पेरला जातोय। नेमकं प्रकरण काय आहे? उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न कोणी उपस्थित केलाय? पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। उच्च जातीचं नाव काय? शिष्यवृत्तीच्या परीक्षेत जातीचा सराव। शिक्षणाच्या मंदिरात वर्णव्यवस्थेचे धडे। ही प्रश्नपत्रिका नीट बघा। उच्च जातीचं नाव काय असा हा प्रश्न। पुरोगामी महाराष्ट्रातल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना थेट जातच विचारण्यात आली। आता हा प्रश्न पाहून तुम्हाला धक्का बसला असेल, मात्र या प्रश्नानं महाराष्ट्राला लागलेली जातीची कीड अजूनही शाबूत असल्याचं अधोरेखित झालंय। यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं टार्गेट पिकअप संस्थेमार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत हा जातीवाचक प्रश्न विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आलाय। उद्दांत हेतूने यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सध्या आगळा वेगळा उपक्रम राबवला जात आहे। अशात सध्या टार्गेट पिक ॲपमध्ये चुकीचा प्रश्न विचारल्याने शिक्षकांसह पालकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळलेली आहे। त्या ॲपमध्ये उच्चवर्णीय जातीचे नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यामुळे सध्या हा विषय संपूर्ण चर्चेला जात आहे। संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। सेकंड रिव्हिजन टेस्टमध्ये आत्ता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। दुसरीकडे समाजातील वर्णव्यवस्था दाखवणाऱ्या या प्रश्नामुळे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीही संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे। काही वेळेला हे मूर्खपणा जे काय प्रश्नपत्रिका काढतात त्याच्यात ते असतात आणि त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई सुद्धा करायला पाहिजे। कधी कधी प्रश्नपत्रिका विषयाशी संबंध नसलेले सुद्धा प्रश्न टाकलेले आपण अनेक वेळेला पाहिलेले। या विभागानं त्यांच्यावर आता कारवाई करणं गरजेचं आहे। शिष्यवृत्ती परीक्षा ही मुळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी असते। मात्र याच शिष्यवृत्ती परीक्षेच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना जातीवाचक प्रश्न विचारले जात असतील तर हा प्रश्न नेमका कोणत्या उद्देशानं विचारण्यात आला? याला तांत्रिक चूक म्हणायची की मुद्दामून जातीयवादाला खतपाणी घालण्याचा कट म्हणायचा, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेत। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।